आलो मालेगावला मस्त जेवण केलं मी. आमरस पोळी मस्त आमरस चपाती बटाट्याची भाजी खाऊन घेतली. निघालो पटकन 1 वाजता बस स्टँडला पोचलो. बस भेटली तिकडून पटकन तिकडून गाडीत जागा नव्हती त्याच्यामुळं काय उभं राहून आलो अर्ध्या रस्त्यात. बसलो अर्ध्या रस्त्यापासून जागा भेटली तर आता पोचलो इथं मस्त. आता चाललो घरी मस्त पुलाला उतरून घेतलं इकडे जातो आता घरी. बस रिक्षा वगैरे बघतो इकडून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अशा नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 11, 11:30 झाले जवळपास. आम्ही झालो रेडी आवरून मस्त. सकाळी 8 वाजता उठलोय. 9 वाजेपासून आवरायला सुरुवात केली. 2 तासामध्ये सर्व आवरून घेतलं. मस्त बॅग वगैरे पॅक केली आहे. ही प्रशांत भाऊची बॅग आहे. हे सगळं सामान पडलंय प्रशांत भाऊचं पसारा. अजून हे सगळं कपडे बिपडे पडले भाऊचे. अजून माझं आवरलं गेलं. हे सगळे कपडे टांगून इडे पडले. भाऊचं चाललंय चक्रा मारायचं काम फक्त. आवरायचं दिलं सोडून, फाटाफट बॅग पॅकिंग करायचं दिलं सोडून. हे प्रॉडक्टचे बॉक्स बघा पॅकिंग केले. यामध्ये एवढे प्रॉडक्ट जे आहेत एवढे हे सगळे भाऊनं 3 बॉक्सामध्ये बसवले होते. मी याला एकाच बॉक्सात पॅक केले. मस्त असं सिस्टमॅटिक पॅक केलं की ते परत वांदा नाही. मी पण झालो रेडी. मी निघालोय ऑलरेडी. माझी बॅग खाली नेऊन ठेवली मी. आता नाश्ता रेडी होतोय तोपर्यंत मी आलोय व्हिडिओ शूट करण्यासाठी. प्रशांत भाऊ, तुम्हाला मी खूप मिस करणार. इथं राहिलेले माझ्या कपाळावरती लिहिलेले सगळंच मिस करणार मी. माझ्या कपाळावर काय लिहिलंय का ते सगळं मला आठवण येईल. कपाळावर काय लिहिलंय भाऊ, हे की नाही. चला भरली का बॅग? तुम्ही किती वेळात निघतार? अजून 15 मिनिटात रूम चकाचक करू. चला रूम क्लीन करायचं बरं का. अजून सगळं कचरा पडलंय. हां बस. हां हे बॉक्स पण खाली घेऊन जायचे रिकामेवाले. हे वाया पुस्तकं मॅमकडे देऊन टाकायचे. गोलू भाऊचा अभ्यास करण्याचा टेबल आहे इथं. गोलू भाऊचा अभ्यास चालतो. हे लॅपटॉप पडलेलं आहे इकडे गोलू भाऊचंच. ही चेअर आहे मस्त इथं बसण्यासाठी. मित्रांनो आता वाजले जवळपास 4:45 झाले. आपण आलो मालेगावला मस्त जेवण केलं मी. आमरस पोळी मस्त आमरस चपाती बटाट्याची भाजी खाऊन घेतली. निघालो पटकन 1 वाजता बस स्टँडला पोचलो. बस भेटली तिकडून पटकन तिकडून गाडीत जागा नव्हती त्याच्यामुळं काय उभं राहून आलो अर्ध्या रस्त्यात. तिकडून बसलो अर्ध्या रस्त्यापासून जागा भेटली तर आता पोचलो इथं मस्त. आता चाललो घरी मस्त पुलाला उतरून घेतलं इकडे जातो आता घरी. बस रिक्षा वगैरे बघतो इकडून. इथं नवीन कारंजे वगैरे लावलं आहे बघा हे गार्डनसाठी. दिसतंय का तुम्हाला? हे बघा पाणी चालू आहे दिसले. अरे यार झूम आउट व्हायला ऊन खूप आहे. गरमी पण लागते. मुक्कार पाहिजे तेवढी. अशी गंमत आहे मालेगावची. गरमी पाऊस झाला आहे म्हणे घरचे. बघू आता किती पाऊस झाला आहे, काय झालं आहे, पुढं झालं आहे बघायला लागेल काय आहे काय नाही. ड्युटीवर जायचं आहे मस्त दुपारून. घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं मग जायचं ड्युटीवर. हे आपलं गड्याची शाळा. इकडून कॅम्पाकडून येणारा रोड. इथे सिग्नल वगैरे काय नसतं. डायरेक्ट घुसायला लागतं. दाखवतो मी तुम्हाला थांबा. सगळ्या रिक्षा गर्दी चालली इकडे बघ. चलो चला बघतो आता रिक्षा तिथून आहे दिसत रिक्षा. बघू घरी गेल्यावर भेटतो मी तुम्हाला. चला उतरलो आहे मी गिरणा स्टीलवरती. ऑटोवाल्याने सोयगावला जात होता. 1 महिनाभर इकडं नव्हतो. 19 तारखेला तिकडे गेलेलो आहे. आजची 16 तारीख आहे. आज आलो रिटर्न. एका महिन्यामध्ये 5 रुपये भाडं वाढून गेले. आणि ते 20 रुपयामध्ये डायरेक्ट आपल्या हॉटेलपर्यंत सोडून देत होते. इथपर्यंत सोडलं 15 रुपये देऊन. उन्हामध्ये स्किन खूप चमकत असेल माझी ऑइली कारण माझी स्किन ऑइली त्यामुळे असं दिसत असेल. इकडे खोदकाम चालू आहे. पाईप टाकायचे काम चालू आहे. काही ना काही आलो तेव्हा होतंच. इथून गेलो त्यावेळेस पण आता पण चालूच आहे. कधी पूर्ण होईल काय माहिती. इकडचं पण काय माहिती. गॅसचे रेट वाढले, पेट्रोलचे रेट वाढले त्याच्यामुळे भाडं पण वाढून गेले. एका महिन्यात किती काय बदल होऊन गेले. मी तिकडं असताना काही जातो फटाफट आता घरी. कोण आहे कोण नाही माहीत नाही. घरी बघावं लागेल. मी घरी काही कॉल नाही केला आज सकाळपासून. मी येते आहे की काय आहे म्हणून. तसं काल सांगितलेलं होतं मी येणार आहे 16 तारखेला म्हणून. बाकी काय बोललेलं नाही. आज तर फोनच नाही आलेला. मी पण नाही केलेला.
बघू डायरेक्ट घरी कोण आहे कोण नाही आहे. मम्मी तर नसेल बहुतेक, कारण मम्मी कालच गेली गावाला, नाशिकला गेली. त्यामुळे मम्मी तर नसेल. आजी अनिकेत आणि अण्णा असू शकता घरी, बघावं लागेल. चक्क 1 महिन्यानंतर आलो आहे मी इथे. तुम्ही पण रेग्युलर व्हिडिओ बघताय त्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे. तिकडंच आहे संभाजीनगरमध्ये. बुलढाणा फिरतोय, देऊळगाव राजा फिरतोय, लासूर फिरतोय, नेवासा फाटा फिरतोय. तुम्ही पण फिरताय माझ्यासोबत. मस्त जर्नी चालू आहे की नाही. सगळं करून ठेवलं इकडे पण. काहीसले तरी पाईपलाईन टाकली माझ्या अंदाजे. ही हॉटेल एवढ्या दिवसानंतर आलो आहे बघा. उन्हामुळं चमकतं आहे ते, रात्री दाखवतो मी. इकडं मस्त हिरवगार गवत. गेट खोललं आहे आपल्यासाठी. कोण नाही दिसत हॉटेलमध्ये अजून. आतमध्ये गेले, झोपले असतील सगळे किंवा बसलेले असतील आतमध्ये. जातो आता मी, बघतो, तुम्हाला पण सांगतो. झाडं तसे हिरवगार आहे बा, सगळं हिरवगार आहे. मस्त पाणी बिणी दिलेलं छान छान मेंटेन केले. हे झाडं सुकून गेलेत पण कुंडींमधले. कशामुळे सुकले तुम्ही सांगा मला. हे बघ इकडं अनिकेत झोपलाय आपला. आजी ताई बसलेली इथं, फोन चालू त्यांचं. अण्णाने वाटतं घरी. 5,000 म्हणजे 5,000. अण्णा कुठे जायले? आणला का? आणला का सरळ. आता आला का? हां, इतक्यात आलो. बाबडी झोपेल तर जाऊ दे, झोपू दे. दादा आला. चलो आता फ्रेश होतो मस्त. त्यानंतर मित्रांनो मी मस्त थोडं काही माझा अभ्यास बाकी होता तेवढं घेतलं, सगळं हिशोब लिहून मस्त. मग थोडं वरती गेलो, थोडं भेटून आलो सगळ्यांना. वरती काहीतरी किचनमध्ये नवीन झालं आहे, उद्या मी तुम्हाला दाखवतो. आज कारण मी काहीच नाही दाखवलं, म्हणजे शूटच नाही केलं, त्यामुळे दाखवायचा विषयच नाही आहेत. वरती गेलो, मुलांना भेटलो, जरा भारी वाटलं त्यांना भेटून. आणि त्यानंतर मम्मी आली सायंकाळी 6 वाजता. नाशिकला गेलेली ती 6 वाजता आली, आंबे घेऊन आली मस्त. आज परत आमरस, चपात्या, पापडाची मिरची आणि त्या अण्णाने काही डबा आणलेला होता मळ्यामधून. त्याच्यामध्ये होते मस्त धिंडरे बिंडरे काही होते. काय होते रे अजून? वरण, मुंगाचं मेदगं होतं. सॉरी, वरण नाही, मुंगाचं मेदगं होतं. कावळीची भाजी. तू खाल्ली का? हा, कशी होती? भारी होती. तिखट होती का? नाही ना. तर उद्यापासून आपण ड्युटीवर जाणार आहे. आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जो पाठ आवडला असेल कमेंट करा, नसेल आवडला तरी कमेंट करा. मला वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनल नवीन आल्या असेल सबस्क्राईब करून घ्या पहिले. भेटूया उद्या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. परत एकच वादा, येस सर दादा. धन्यवाद.